बांधाच्या हद्दीवरून झालेल्या वादात फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली आणि हद्दीच्या खुणासाठी लावलेले सिमेंटचे पोल तोडून चारी बाजू बुजवून फिर्यादीचं नुकसान केल्याच्या आरोपावरून मुंबईचे पोलीस रवी जगन्नाथ पवार आणि त्यांचे वडील जगन्नाथ रतन पवार दोघेजण राहणार कामती खुर्द तालुका मोहोळ यांच्याविरुद्ध भरण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी खटल्याची सुनावणी ॲडिशनल सेशन्स जज मोहिते यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान आरोपीच्या शेताच्या शेजारील शेत फिर्यादीने विकत घेतलं होतं. या शेतात क्षेत्रफळाचा वाद झाल्यानं त्याची शासकीय मोजणी करण्यात आली होती. मोजणीदारानं खाणाखुणा दर्शवल्यानं फिर्यादीनं शेताच्या कडेनं सिमेंटचे पोल रोवले होते. त्याबद्दल दोन्ही गटात वाद निर्माण झाला होता. दिवाणी कोर्टात आणि महसूल न्यायालयात एकमेकांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले होते. दरम्यान आरोपीनं हद्दी दाखवणारे पोल उखडून टाकले आणि जातीवाचक शिवीगाळ केली अशी फिर्याद कामती पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर DYSP यांनी या आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं होतं. हा वाद दिवाणी स्वरूपाचा असून केवळ आरोपींवर दबाव आणण्याकरता दिवाणी वादास अॅट्रॉसिटीचं स्वरूप दिलंय. फिर्यादी पक्षाच्या विसंगतीपूर्वक पुराव्यावर विश्वास ठेवणं धोक्याचं आहे असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट श्रीहरी कोरापाटी, ॲडव्होकेट प्रणित जाधव यांनी काम पाहिलं.